मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाचा प्रवाही प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे येती दरी. प्रेमाच्या लाटा या प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नेती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान प्रेमाचे उधाण झेलू चला. कम लेट्स मोज द चांदण्या इन आभाळ. फनी लँग्वेज, फनी सायंटिस्ट, फनी दत्ताराम भाऊ. यार त्या दिवशीपासून दत्ताराम भाऊ जे गायब झालेत ना, अजूनही त्यांचा पत्ता नाही. म्हणजे काहीतरी कळवायचं तरी राव कुठं आहेत ते. आता एवढा मोठा अवाढव्य माणूस, आपली पाठीमागं कोणीतरी चिंता करत असते असं काहीतरी वाटायला पाहिजे का नाही त्यांना? काहीच नाही राव. आता ते स्वतःची चिंता करायला लागले असतील. बरं नाही का अर्थी, इथे त्यांचं काही होऊ शकत नाहीये त्यांना कळलं असेल. गुड डिसिजन. ओम्या ओम्या इकडे 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 इकडे. ओम्या इथे बस बस. थोडी घे, बरी वाटेल बरं वाटेल. आतून स्वेटर घाल राव, घे ना. मला तर एक सांग, तू तू नाही आहेस का नाही? म्हणजे म्हणजे ना तुला तुला खूप दुःख झालंय आतून. हातून असा जाळ लागलाय म्हणून तू असा वागतोस. नाही, मी असाच होतो. तुम्हालाच ओळखता आला नाही मला. काय राव, हे बघ, ती मधू आपल्या घरातून निघून गेली. 2 आजींचं आजारपण वाढलंय. शोभना मॅडमचा नवरा त्यांना सारखे फोन करून त्रास देत असतो, बरोबर. कामत आजोबा त्यांच्या खोपटात जाऊन त्यांचं एकटेच जेवत असतात. जयेश आणि तो धना, सॉरी ती धना, यांना काय सुधरत नाहीये, काय कळत नाहीये काय ते करायचं. आता अशा परिस्थितीमध्ये हे सगळं एवढं गंभीर वातावरण दिसत असून तू असं वागू शकशील का? थोडक्यात, आधी मला या सगळ्या माणसांबद्दल कन्सर्न होता. आता हे एवढं सगळं झाल्यानंतर मला त्यांच्याबद्दल कन्सर्न नाहीये. हे का? एक्झॅक्टली डॉट पॉइंट. बदलतो माणूस. मी बदललोय का? आता माझ्या एक गोष्ट पुन्हा नव्याने लक्षात आली आहे की मी एक वकील आहे. अजून खूप काम करायचं बाकी आहे. यामध्ये कुठेतरी मी अडकलो होतो, पण आता यातून सही सलामत बाहेर पडलोय. माझा बाबा मला म्हणायचा, आधी अभ्यास, करिअर आणि मित्र सब बाद में. तेच फॉलो करायचा प्रयत्न करतोय. आणि काके, ह्याचा फायदा होतोय मला. तुला फायदा होतोय ना? मग बस बघ.
पण यांचं काय करायचं? कोणाचं? या माणसांचं रे. काय आहे ते प्रश्न विचारून विचारून मला हैराण करत असतात आणि मला त्यांच्या प्रश्नांची उत्तर देता येत नाहीत. जे प्रश्न विचारतात त्यांना सांगायचं माहित नाही. आय डोंट नो, मुझे मालूम नहीं. नहीं मालूम, मुझे मालूम नहीं. कुछ भी पूछो, नहीं मालूम. किधर जा रहे हो नहीं मालूम. क्या हो रहा है नहीं मालूम. आता बसा बोंबलत रहो. कुछ मालूम ही नहीं तो क्या यार. अरे सगळी उतरली राव. क्या मालूम, क्या मालूम, क्या मालूम. एक संपूर्ण दिवस एकमेकांच्या शिवाय राहणं किती कठीण असतं, कळलं ना तुला? त्यामुळे एक मिठी तर बनते, फक्त एक मिठी. है अरे काय एक मिठी होती ना फक्त. काय अर्थ याला? फक्त एक घोट घेणार होता ना तू. संकल्पवान कधी होणार तुम्ही? सोळा चहा पण केलात तुम्ही? मॅडम,
इथे कशा काय तुम्ही? अगं नाही, मी 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 रात्रभर झोप नाही आली ना मला. मी फारच लवकर उठले, म्हटलं आवरून घ्यावं, चहा वगैरे सगळं केलं. डोळाच लागला बघ माझा. काय चित्त थाऱ्यावर नाहीये ना. हो ना. ओमदादा आणि ईशा वहिनीचा प्रॉब्लेम झाल्यापासून सगळ्यांचंच असं आहे. मधू घर सोडून गेली, रणजित काका रात्र रात्र दारू पीत बसतात आणि सकाळ झाली की वाट दिसेल तिथे दत्ताराम काकांना शोधायला जातात. ओमदादा तर एका दिवसात बदलून गेलंय ओमचं वागणं. तुला सांगायला हरकत नाही धना, काल सुशांतचा फोन येऊन गेला. मी ओमला सांगितलं की सुशांतचा फोन आलाय, तर कोण सुशांत असं म्हणाला ओम. एरवी सुशांतचा फोन आला किंवा मी सुशांतला फोन करणार असेल तर खंबीरपणे पाठीशी उभं राहायचा ओम, आणि अचानक कोण सुशांत काही कळत नाहीये. म्हणजे एका छताखाली राहून आपण आपले प्रॉब्लेम त्याच्याशी डिस्कस करायचे की नाही काय कळत नाही. हो, मी पण परवा त्यांच्या खोलीत गेले जेवायला येणार का विचारायला. मला म्हणाले की हा दरवाजा जोवर उघडा आहे तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा का बंद झाला ना तर सगळं अवघड आहे. आणि मी दिवसभर कामात असतो, कामाचे विचार चालू असतात. प्लीज मला डिस्टर्ब करू नका. माझ्याच अंगावर ओरडले ते. मला तर खूप घाबरायला झालं. दार बंदच केलंय त्यांनी. आपण सगळेजण त्याच्यासाठी अदृश्य झालो आहेत ना. चोरट्यासारखं वाटतं इथे. गुरुजी बाहेर गेल्यावर काय करायचं ना प्रश्नच पडतो मला. मग मी कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन बसते आणि आजी त्यांच्या खोलीत जप करत बसलेल्या असतात. नुसती शांतता. नाही, मला वाटतं की आता ओमनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की इकडे राहायचंय की नाही. कोणी डोळ्यात डोळे घालून बघत नसेल तर मला फार त्रास होतो. सुशांत मारझोड करत असला तरी मारताना मी तिथे असायचे ना, माझं अस्तित्व असायचं. मी नाहीच आहे तिथे असं तर नव्हतं. इथे ओम सरळ सरळ इग्नोर करतोय. मग समोरच्या माणसाला आपली गरज उरली आहे की नाही कसं कळणार. ओमनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे, काही झालं तरी तुम्ही इथे राहा. किंवा मॅडम तुम्ही नाही ना सोडून जाणार आम्हाला. म्हणजे नाही ग, कोण जाणे आपल्या मनाचे खेळ असतील हे सगळे. तू चहा चल गरम करूया. चहा घेतेस ना चहा? आणि खायला काय करायचंय? नाही, स्वयंपाकघरात काहीच नाहीये. काय? अगं मग मागवायचंच ना वाण्याकडून. पैसे नव्हते माझ्याकडे. धना अगं माझ्याकडे मागायचे. असे कसे मागणार? बरं तू यादी करून ठेव, मी बाहेर पडले की घेऊन येते. आणि धना अगं ते 8 दिवसापासून ते कुत्र्याचं पिल्लू गल्लीत खेळतंय ना, एवढा लढा लागलाय ना, त्याच्यासाठी थोडं दूध आण जास्तीचं आणि पाव बिस्किट. हं वाट पाहत असेल ते.
गुड मॉर्निंग. गुड. ओरडू नका. मी 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 तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाही. मी सुशांत. माझी बायको शोभना इथे राहते. मी तिला भेटायला आलोय, तिला घेऊन जायला आलोय. तुम्ही आरडाओरडा करू नका प्लीज. अहो नाही, हे बघा मी तुम्हाला काही करणार नाही. एक मिनिट. काय झालं का? माझं झालं? गुड मॉर्निंग. मी सुशांत. शोभना माझी बायको, तिचा नवरा. मी तिला घेऊन जायला आलोय. त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी तिला घेऊन जाण्यासाठी आलोय. मी अरे शोभना तू अरे असा का वागतोय? काय आम्ही तुझं काही केलंय का? नाही, काही तुम्ही नुकसान. बाहेर- हे बघा, मी दारू सोडण्याचा प्रयत्न करतोय. मी आता अजिबात दारू प्यायलेलो नाहीये. तुम्ही समजून का घेत नाहीये? तुम्ही बाहेर आहे बघा. मी म्हातारा माणूस आहे. हा. माझ्या अंगात शक्ती नाही तुम्हाला बाहेर घालवण्याची. तुम्ही प्लीज आधी बाहेर जा, मग बोलू. बरं. काय बोलायचं ते नंतर बोलू. बर, मी बाहेर आलोय. आता मी तू जरा शोभना. शांत होशील का? हा शांत हो. हा. शोभनाला बोलवाल जरा प्लीज. मला तिच्याशी बोलायचंय. शोभना. अगं काय झालं किंचाळलं? काय झालं? ते आलेत. कोण? ते हा? कोण ते? शोभना. सुशांत. हो, बहुतेक ते काल रात्री झालेत. बाहेरच झोपले होते ते. काय? हो. ईश्वरा, मी बघते आता. नाही, तुम्ही कुठे जाऊ नका. तुम्ही इथेच थांबा. गुरुजी, ओम दादा. तू दारू सोडण्याचा प्रयत्न करतोस ना, याबद्दल तुझं कौतुक आहे. पण एक लक्षात ठेव, दारू सोडण्याच्या नादात काय किंवा पिण्याच्या नादात काय, कोणाला त्रास होता कामा नये हे बघायला नको का तू? अहो नाही, मी मला कोणालाही त्रास द्यायचा नाही. मी माझ्या बायकोला घेऊन जायला आलोय. एवढीच माफक अपेक्षा आहे माझी. मी तिला काहीही करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. ते कुठे दिसत नाहीत? ते कोण? ते दांडगे मारकुटे. त्या दिवशी किती मारलं त्यांनी मला. हे बघा, माझे प्राण गेले तरी 72 मला मारहाण झाली तरी चालेल. मी तिला घेऊन जाणार. शोभना. अरे हे बाबा. शोभना. ए मुला. शोभना. तू हे बघ. ए बाय. शोभना, तू जरा शांत राहा. बाजूला हात लावते मॅडम ना. मी आहे. हात लावते. खाली बस. मी काहीच केलं नाही. तुम्ही शांत व्हा. मी बाहेर काय म्हटलं? मी कोणालाही त्रास द्यायला इथं आलेलो नाहीये. खरं सांगतो. मी तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. तुम्ही विचाराल त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार आहे. आणि जर मला तुम्हाला त्रासच द्यायचा असता तर मी पोलिसांना सोबत घेऊन आलो असतो. तुमच्या त्या माणसाने रक्त येईस तो मला इथे मारलं. पण मी कंप्लेंट केली का कंप्लेंट? नाही केली, कारण मला माझ्या चुका उमगल्यात. शोभना प्लीज मला तू एक संधी दे. हे बघ, तू मला संधी नाही दिलीस तर मी तुला कसं प्रूव्ह करू की मी बदलतोय ते? हे बघ सुशांत, आधी मला सांग, मुक्तांगणचं काय झालं? अगं गेलो होतो मी, पण मी एका दिवसात परत आलो कारण मला खात्री नाही. खात्री नाही वाटत? अरे मग कसली खात्री वाटते तुला? तू कधीही दारू सोडू शकणार नाहीस याची खात्री वाटते ना तुला? नाही, तू माझ्या सोबत राहशील की नाही याची खात्री नाही. तेव्हा शोभना, तू मला हवीस माझ्या आयुष्यात. तू नसतेस तेव्हा मी माझा काहीच उरत नाही, काही हातात राहत नाही. खूप पोरकं वाटतं. प्लीज, कॉन्फिडन्सच जातो माझा. सुशांत, आपल्या घरामध्ये मला माझ्या जीवाची खात्री वाटत नाही.
सुशांत, तू कधीतरी विचार केलायस का मारून झाल्यानंतर की किती लागलं असेल या बाईला? जिवारी तर नसेल लागलं. आणि असंच आपण मारत राहिलो तर ही मेली तर हिचं जाऊ दे, आपण काय करणार आहोत असा तरी विचार केलास का कधी? अगं खरंच असा विचार दिवस रात्र येतो माझ्या मनामध्ये. बिलीव्ह मी कोणाची शपथ घेऊ सांग तू आता? आता काय गॅरंटी आहे ते जे काही आहे ते पुन्हा संचारणार नाही? अगं पण नाही संचारणार. पाहिजे तर त्या प्रधान सरांना सांग 2 पोलीस ठेव माझ्या खोली बाहेर माझ्यावर वॉच ठेवायला. अगं पण त्याची गरज नाही लागणार. तू फक्त मला खात्री दे की तू माझ्या सोबत आहेस प्लीज. काय करू?